नमस्कार, आपण आहोत ग्रामगौरव प्रतिष्ठान पाणी पंचायतच्या कॅम्पसमध्ये. 10 एकराच्या या कॅम्पसमध्ये प्रशिक्षण केंद्र आहे, निवासी व्यवस्था आहे, कॅन्टीन, शेतकरी सुविधा केंद्र, सेंद्रिय शेती आणि गोशाळा आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये गांडूळ खत, पंचगव्य, ट्रायकोडर्मा आणि इतर सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून आपण सेंद्रिय शेती आणि फळबाग व्यवस्थापन करतो, ज्याच्यामध्ये आंबे, सीताफळ, आवळा, जांभूळ, शेवगा आणि मोसंबी याचा समावेश आहे. तर आता आपण आहोत आवळ्याच्या बागेमध्ये. आवळ्याला मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच्यामध्ये क जीवनसत्वाचं प्रमाण भरपूर आहे. याच्या फळांचा उपयोग उत्साहवर्धक औषधं जसं की च्यवनप्राश आणि मोर आवळा याच्यामध्ये होत असतो. तर आपण आत्ता ज्या बागेमध्ये आहे तिथे लागवड 21 बाय 21 फुटावरती केलेली आहे. याच्यामध्ये आपण निंबोळी पेंट, गांडूळ खत आणि इतर जे सेंद्रिय निविष्ठ आहेत, त्याचबरोबर कडुनिंब अर्क, गोमूत्र फवारणी करून आपण पूर्णतः सेंद्रिय निविष्ठांवरती आपण ही फळबाग जोपासतो आहोत. आणि पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून आपल्याला जवळपास 40 ते 50 किलो फळं आपल्याला दरवर्षी मिळतात. आवळ्याच्या फळामध्ये औषधी गुणधर्म खूप आहेत. याच्या फळाचा उपयोग उत्साहवर्धक औषधांच्या मिश्रणामध्ये वापरला जातो. तसेच याच्यामुळे पचनक्रिया वाढवणे, शरीरातील पेशींच्या वृद्धीकरता, तग धरण्याची क्षमता वाढवण्याकरता, बद्धकोष्ठता दूर करण्याकरता, रक्तशुद्धीकरण, ज्वर कमी करणे, दमा आणि कफ कमी करणे, तसेच हृदय बळकटीकरण करणे, केसांच्या वृद्धीकरता आणि डोळ्याच्या विकारांवरती आवळ्याचा खूप वापर केला जातो. त्याच्यामुळेच आयुर्वेदामध्ये आवळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण पाहू शकता आवळ्याची फळे. अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आवळ्यांच्या फळांची चव चाखण्याकरता ग्रामगौरव प्रतिष्ठान पाणी पंचायतला नक्की भेट द्या.